So welcome all, स्वागत आहे सगळ्यांचं. So next we are looking at the next lesson that we called as the 12th lesson, that is simple machine. तर आपण आता 12वा सिंपल मशीन म्हणजे सिंपल मशीन या पाठाकडे बघत आहोत. सो सी बेसिकली आपण सगळ्यांनी थ्री इडियट्स बघितलेली आहे. तर बघा पहिला लेसन कडे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला आय वुड लाईक टू टेल यू दॅट वी ऑल हॅव सीन द थ्री इडियट्स. आपण सगळ्यांनी थ्री इडियट्स हे बघितलं असेल. त्याच्यामध्ये आमिर खानचा एक डायलॉग असतो. त्याला त्याचा जेव्हा प्रोफेसर म्हणजे जेव्हा जेव्हा वेन हिज टीचर आस्क हिम अबाउट दी व्हॉट इज मशीन अँड टेल मी द डेफिनेशन ऑफ द मशीन. मग त्यावेळेस म्हणजे मशीनची डेफिनेशन म्हणजे मशीनची व्याख्या काय हे जेव्हा त्यांना सांगायला सांगतो तेव्हा तो एकच वाक्य बोलतो. दॅट इज सिम्पल. मध्ये तो काय म्हणतो की द थिंग्स व्हॉट एव्हर द थिंग्स दॅट मेकिंग अवर वर्क इझी दॅट वी कॉल लाईक द मशीन. म्हणजे जे जे काही वस्तू आहे, जे काही गोष्ट आहे, जी आपलं काम सरळ सोपं आणि सहजरित्या करून देतात त्याला आपण मशीन म्हणतो. सो व्हॉट एव्हर द थिंग्स म्हणजे असं कोणताही एक इन्स्ट्रुमेंट असो म्हणजे अशी कोणतीही एक वस्तू की जो आपलं काम कोणतेही अवजड काम असेल किंवा कोणतेही काम हे सरळ सोपं आणि सहजरित्या करण्यासाठी जे काही हेल्प करतं त्याला आपण मशीन म्हणतो, राईट? सो व्हॉट एव्हर द थिंग्स और इन्स्ट्रुमेंट दॅट मेक्स अवर वर्क इझी or the simple that we call as a machine. But there are the two types of machine. but त्याच्यामध्ये परंतु आपल्याकडे दोन टाइप्स ऑफ मशीन आहे. एक तर सिंपल मशीन आणि दुसरं आहे कॉम्प्लेक्स मशीन. परंतु फर्स्ट इज सिंपल मशीन, दुसरे कॉम्प्लेक्स मशीन. म्हणजे काय, पहिले एकदम साधी सरळ काही मशीन असतात, राईट, यंत्रणे, किंवा नंतर एकदम गुंतागुंतीची यंत्रणा मशीनरीज म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये यंत्रणा असं म्हणू शकतो, राईट? म्हणजे यंत्रणा असं त्याला म्हणू. सिंपल म्हणजे एकदम साधी सरळ मशीन आहे आणि गुंतागुंतीचे दॅट वी कॉल एज दी इन इंग्लिश कॉम्प्लेक्स मशीन. ओके, सो लेट्स बिगिन विथ द सिंपल मशीन दॅट वी हॅव टुडे. सो आपल्याकडे जे काही सिंपल मशीन जो धडा आहे त्या धड्याकडे आपण बघूया आणि आपल्याला काय त्याने सांगितलं दॅट वी विल लुक ॲट. ठीक आहे, सो लेट्स गो. हे बघा, सो ह्याच्याकडे आपण जाण्यापूर्वी आपण पहिल्यांदा एक काही फोटोज फोटोज आपण बघून घ्या. तर बघा या फोटोज मध्ये काय वाटतंय, तर फोटोज मध्ये आपण काय बघतोय, तर बघा एक ही इज विविंग हिज क्लॉथ म्हणजे तो त्याचा जो कपडा आहे, ते कापड आहे तो शिवत आहे. अनदर मॅन इज टेकिंग दी सँड टू वन प्लेस फ्रॉम द अनदर विथ द हेल्प ऑफ दिस ट्रॉली. म्हणजे जो दुसरा माणूस आहे तो काय करत आहे, तर तो ट्रॉलीच्या सहाय्याने एका ठिकाणाहून रेती घेऊन किंवा सामान घेऊन दुसऱ्या ठिकाणी तो घेत आहे, राईट? थर्ड वन इज ओपनिंग दी सोडा बॉटल म्हणजे जो किंवा सोडा बॉटल किंवा कोकचा बॉटल जो बोलतो त्याला आपण ओपनर असं बेसिकली म्हणतो. तर या ओपनरच्या मदतीने तो काय करत आहे, तो ओपनरच्या मदतीने तो बेसिकली जो आपला कोल्ड ड्रिंक वगैरे पितो, थंडा वगैरे पितो, तर थंडा वगैरे पितो, तर त्याचं जो झाकण आहे ते उघडण्यासाठी आपल्याला मदत करतो, राईट? तो सेकंड याच्यामध्ये बघतो आपण, थर्ड थर्ड याच्यामध्ये बघतो की एक माणूस काय करत आहे, विथ द हेल्प ऑफ दिस ही इज ब्रेकिंग दी वूड. म्हणजे ह्या जो कुऱ्हाडीच्या मदतीमुळे तो काय करत आहे, लाकूड हा तोडत आहे. थर्ड वी कॅन सी, तर आपण एक बेसिकली एक बेसिकली इथं एक सायकल बघू शकतो किंवा पुली म्हणू शकतो किंवा कप्पी आपण त्याला बेसिकली बोलू शकतो. तर त्याच्या हेल्पनी तो काय करत आहे, अवजड वस्तू उचलत आहे आणि नंतर आपण एक नेल कटर बेसिकली आपण बघत होतो. सो व्हॉट इज दिस? तर आपण जर बघा, हे जे सगळे काही गोष्टी आहेत, जे काही गोष्टी आहेत आपण जे बघत आहोत, ते आपल्याला दैनंदिन दिवसामध्ये आपण बघत आहोत. बघा, आपण शिलाई आपल्या आईला कधी बघितलं असेल, नाहीतर आपण सुद्धा केलं असेल. तर हे वालं सामान तर बघा, आपलं रोडाकाठी जर काम चालू असेल, तर आपलं घरी सुद्धा काम झालं असेल किंवा कुठे ना कुठेतरी आपल्याला अशा प्रकारचे ट्रॉली किंवा मॉल वगैरेमध्ये जेव्हा जातो, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे किंवा वेगळ्या ट्रॉली दिसतात. परंतु दॅट वी कॅन कॉल एज ट्रॉली ओन्ली, राइट? परंतु आणि प्लस दिस वी हॅव सीन अँड दिस ऑल्सो वी हॅव सीन, आणि अशा प्रकारचे, आणि हा एक इन्सिडन्स आपण विहिरी काठी बघू शकतो. विहिरी काठी म्हणजे बघा, विहिरी काठी बघा, काही-काही गावामध्ये विहिरी काठी एक असे अँगल लावले जातात आणि त्याच्यातून तिथं त्याच्यामध्ये रस्सी टाकायची आणि जी बादली असते, बादली ती डायरेक्ट पाण्यामध्ये जाते आणि म्हणजे विहिरी काठी आपण ते ओढण्यासाठी आपल्याला सहजरित्या हेल्प व्हावी म्हणून आपण अशा प्रकारचे काही गोष्टी बघितलेल्या आहेत, राइट? सो दिस मीन्स व्हॉट, म्हणजे बोलायचा मागचा हेतू काय, की वेगवेगळे हे जे गोष्टी आपण जे बघत आहोत, ते आपल्या आजूबाजूला असणारे आहेत. म्हणजे त्याला का आपल्याकडे दूर जायची गरज नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करण्याची गरज नाही. आपण आजूबाजूला हे काही गोष्टी वी कॅन सी दिस थिंग्स इन अवर सराउंडिंग और इन अवर एन्व्हायर्नमेंट और सम वी कॅन फाइंड इन अवर होम टू. म्हणजे काही गोष्टी तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा बघू शकतो. सो बघा, हे जे डिव्हाइसेस आहेत आणि हे जे वस्तू आहेत, तर सच डिव्हाइसेस विच आर यूज्ड टू गेट द मोर वर्क डन इज इन लेस टाईम.
अँड द लेस एफर्ट आर कॉल्ड मशीन्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, की असं काही त्या बघा, आपण मशीन बद्दल एक गोष्टी एक मी तुम्हाला बोललो होतो, की मशीनबद्दल डेफिनेशन घेताना जेव्हा थ्री इडियट्सचं आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो, की जी काही वस्तू आपलं जे काही काम आहे, ते सहजरित्या करण्यासाठी जो मदत करतो, त्याला आपण मशीन म्हणतात. त्याच्यामुळे आपण 2 गोष्टी अजून ॲड करूया, की जी काही गोष्ट जी आपल्याला आपले जे काम आहे, ते सहजरित्या, साधे सरळ सोप्या सहजरित्या, साधं सरळ रीतीने, कमी टाईमात आणि जास्त कार्य करण्यासाठी जे काही हेल्प करतो, त्याला आपण मशीन म्हणतात. बघा, ह्याच्यामध्ये आपण बेसिकली हे जे 2 पॉइंट आहे आपण बोललो, तर त्याच्यामध्ये आपण 2 पॉइंट अजून एक्स्ट्रा केले. तर कोणते-कोणते पॉइंट? तर बघा, द थिंग ऑर द डिव्हाइस दॅट मेक अवर वर्क ईझी, more efficiently in the less time, but the more work. Means what? Ki whatever whichever the device will help us to get the more work done in the less time, with the less effort, and with the sufficient way, that we call as the machine. म्हणजे जो काही वस्तू किंवा जे काही जे काही यंत्र आपल्याला कमी टाईममध्ये, कमी काळामध्ये जास्तीत जास्त कार्य करायचं आणि प्लस एकदम सहजरित्या आणि साध्या सरळ सोप्या म्हणजे सहजरित्या आणि चांगल्या क्षमतेने जे करायला आपल्याला हे मदत करते, त्याला आपण मशीन असं म्हणतात बघा. त्याला आपण मशीन असं म्हणत असतात बघा. कशाप्रमाणे आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघा, हाताने जे आपण कपडे शिवतो त्याच्यामध्ये आणि मशिनीद्वारे कपडे शिवले ह्याच्यामध्ये फरक आपल्याला सहजरित्या आपल्याला दिसून पडतो. दिस इज द थिंग आणि हेच एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये बघू शकतो बघा. तर व्हॉट दे आर सेइंग नेक्स्ट, द नेल कटर, a bottle opener, a wheel used to possess the load shown in the picture are all machines. तर बघ, या ट्रॉली मधला जो आपल्याला जो पार्ट आहे, जो आपल्याला ऑब्झर्व्ह करायचा आहे, काय लक्षात द्यायचं त्याच्यामध्ये काय, तर हा व्हील. त्याच्यामध्ये कोणती मशीन लागलेली आहे, तर हे व्हील लागलेले आहे. ओपनर मध्ये आपल्याला हा जो पार्ट आहे तो ओपनर आपण बोलतो. नंतर ह्याच्यामध्ये बेसिकली हा जो कटर आहे त्याला आपण बोलतो आणि ह्या जो एक्झाम्पल मध्ये आपण बेसिकली हा जो पुली आहे, पुली म्हणजेच कप्पी त्याला बेसिकली म्हणतात, तर ते आपण बोलतो. नंतर नेल कटर मध्ये सुद्धा आपण नेल कटर मध्ये कोणता मेकॅनिझम आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. नेल कटर मध्ये कोणता मेकॅनिझम आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, so they have the one or the two part are the simple or the easy structure. म्हणजे बघा, सगळ्यांकडे बघताना तर बघा, ह्या सगळ्यांकडे बघितलं तर आपण सहजरित्या ते बनवू शकतो. आपल्याला काय मोठा रॉकेट सायन्स किंवा कोणत्यातरी कोणाची हेल्प घ्यायची गरज असं काही लागणार नाही. तर आपण सहजरित्या ते घरी बनवू शकतो. बघा, कुऱ्हाड-वुऱ्हाड घरी बनवू शकतात. ओपनर पण सुद्धा घरी बनवतात किंवा हे जे कप्पे हे आपण घरी बनवू शकतो किंवा आपण विकत आणू शकतो. पण त्याच्यामध्ये पार्ट्स किती आहे? सिंपल एक पार्ट आहे किंवा 2 पार्ट आहे. तर ज्याही मशीनमध्ये किंवा ज्याही गोष्टीमध्ये फक्त 1 किंवा 2 पार्ट असतील, तर त्याला आपण सिंपल मशीन असं आपण बोलू शकतो. म्हणजे ज्याही मशीनमध्ये बघा, मशीनचे बघा आपण पार्ट बघत असतो. बघा, पार्ट आपण जर बघा, एक एक्झाम्पल घेऊया, गाडी, टू व्हीलर घेऊया. ओके. टू व्हीलरमध्ये जर आपण बघायला गेलं, तर टू व्हीलर जेव्हा आपण ओपन करतो, जेव्हा आपण त्याला खोलायला जातो, तर तेव्हा मध्ये किती पार्ट निघतात? बॅटरी निघते, इंजिन निघतं, नंतर तो फ्यूल टँक निघते. 2 फ्यूल टँक म्हणजे ज्याच्यामध्ये पेट्रोल वगैरे भरलं जातं ते निघतं. त्याचं इंजिन निघतं, त्या गाडीचं इंजिन निघतं. नंतर त्याच्यामध्ये बॅटरी निघते. नंतर आपण बेसिकली बोलतो त्याचा हेडलाईट निघते. नंतर टेल लाईट निघते, म्हणजे मागची जी लाईट असते ती निघते. नंतर पुढची जी हेडलाईट असते ती निघतं. हँडल निघतं. तर असे कितीतरी बघा, आहे ती आहे. आपण मोटरसायकल बघायला गेलं तर ते एकच आहे. परंतु आपण त्याला डिसमेंटल करायला लागलो, म्हणजे त्याला आपण सुटे पार्ट जर त्याला करायला गेलो, तर खूप असे सुटे पार्ट होतात बरं. त्याचे खूप असे सुटे पार्ट होतात. तर मग अशाच्या स्ट्रक्चरला आपण काय बेसिकली म्हणतो? अशाच्या स्ट्रक्चरला आपण कॉम्प्लेक्स मशीन असं म्हणत असतो. म्हणजे अशाच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? गुंतागुंतीचे यंत्र असं आपण म्हणतो. परंतु परंतु बघा, हे जे आपण टायर म्हणावं किंवा हे कप्पी म्हणावं किंवा ओपनर म्हणावं, ह्याचं आपण डिसमेंटल केलं, म्हणजे त्याला भले आपण वेगवेगळं करायचं गेलं, तर त्याच्यामध्ये फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 भाग त्याच्यामध्ये निघतात. बघा, ह्याच्यामध्ये पण बघा, कुऱ्हाडमध्ये जर आपण वेगळं करायला गेलो, तर एक लाकूड निघेल आणि एक तो कटरचा भाग आहे तो निघेल. ह्याच्यामध्ये पण बघा, व्हीलमध्ये पण बघा, ह्याच्यामध्ये पण नेल कटरमध्ये पण बघा. नेल कटरमध्ये पण आपला हा एक पार्ट निघू शकतो वेगळा आणि हा एक पार्ट निघू शकतो. तर बघा, 1 ऑर 2 म्हणजे 1 किंवा 2 अशा प्रकारचे पार्ट जेव्हा पण आपण डिसमेंटल करायला लागतो, किंवा डिसेंबल करायला लागतो किंवा आपण सुटसुटे करायला लागतो, तेव्हा आपलं 1 किंवा 2 जर भाग निघत असतील त्या मशीनमधून, तर आपण त्याला सिंपल मशीन असं बेसिकली बोलू शकतो. पुढचं आपण बघूया. The simple machines can be handled easily and there are the less chance of this machine to break down and getting damaged.
we use the many such machines in our day to day life. सो व्हॉट दे आर सेइंग, तर अशा प्रकारचे जे काही मशीन असतात ते कसे असतात, सिंपल असतात, खराब लवकर होत नाही, जास्त काळ टिकून राहतात. ठीक आहे. आणि आपण ते भलेही ते डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करू, तरी ते काय लवकर सहजा खराब होत नाही. ठीक आहे. सो दिस वॉज द थिंग. आता पुढे आपण बघूया. सो दिस मशीन बघा, इथं आपण कॉम्प्लेक्स मशीन बद्दल जे काही आपण बोललो होतो, त्या कॉम्प्लेक्स मशीन बद्दल आपण आता ते लोकं बोलतात आहेत. बघा, देअर आर द 2 टाइप्स ऑफ मशीन, आपण ऑलरेडी बोललो होतो. देअर आर 2 टाइप्स ऑफ मशीन. द वन इज सिंपल मशीन, सेकंड इज कॉम्प्लेक्स मशीन. तो बघा. सो दिस मशीन, आता हे जे आपण बघतोय बघा, सायकल बघा, नंतर गाडी बघा, मिक्सर बघा, नंतर आपण शिलाई मशीन बघा किंवा व्हीलचेअर बघा. व्हीलचेअर म्हणजे आपण बघा आपल्या आजी-आजोबांना किंवा बेसिकली पिक्चरमध्ये आपण बेसिकली बघितलं असेल व्हीलचेअर वगैरे, राइट? सो हे मशीन्स कसे आहेत किंवा हे जे यंत्र कसे आहेत, त्यांच्यामधून खूप असे पार्ट आपण जर त्यांना वेगळं करायला गेलं किंवा त्यांना आपण डिसमेंटल करायला गेलं किंवा त्याला आपण सुटे करायला बघितलं, तर खूप असे पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. खूप असे पार्ट आपल्याला दिसतील. म्हणजे काय, कोणते-कोणते पार्ट आपण बोलवतो. आता मिक्सरमध्ये बघायला गेलं तर हा वरचं झाकण वेगळा, नंतर खालचा वेगळा, मोटर वेगळा, बटन वेगळं. ह्याच्यामध्ये पण सेम गोष्ट. ह्याच्यामध्ये पण 4 चाकं वेगळे, नंतर हे वेगळं, ते वेगळं. हँडल सायकलमध्ये पण सेम आणि सायकलमध्ये पण सेम आणि आपण बेसिकली बोलतो, की मोटरसायकलमध्ये पण सेम. मोटरसायकलमध्ये हे जे आपली गाडी आहे त्याच्यामध्ये टू व्हीलरमध्ये पण सेम गोष्ट आहे, राइट? सो त्याच्यामध्ये काय सो दे हॅव द मेनी पार्ट्स व्हिच कॅरी आउट द मेनी प्रोसेस अँड कॉम्प्लिकेटेड task. And for this purpose, the parts are joined to one another. Therefore, these machines are called the complex machine. And such a part of the such or some part of some of the part of such complex machine are actually simple machine, and the structure of the complex machine is complicated. म्हणजे बघा, त्यांनी बेसिकली काय सांगितलंय, तर ह्या काय त्या कॉम्प्लेक्स मशीन आहे. कॉम्प्लेक्स मशीन कशामुळे? कारण ह्यांच्यामध्ये कारण ह्यांच्यामध्ये बेसिकली आपण बोललो तर आपण वेगवेगळे करायला गेलं तर खूप काही पार्ट निघतात, राइट? आणि खूप प्रत्येक एका पार्टचं बघा, प्रत्येक एक पार्ट हा एकमेकांवरती किंवा एक कोणत्यातरी म्हणजे प्रत्येक एक पार्ट तो काय करत असतो, प्रत्येक एक पार्ट हा कशावर तरी डिपेंड असतो, राइट? कामं करण्यासाठी कशावर तरी डिपेंड असतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपण बोलतो, की मोटरसायकलमध्ये बघा, पुढचा पुढचा चाक फिरण्याचं किंवा पुढचा चाक कसं चालेल तो हँडलवरती डिपेंड असतो. तर अशा प्रकारचं सिंपल आपण अशा प्रकारचं थिंग आपण बोलवतो. म्हणजे काय, की ह्याच्यामधला प्रत्येक एक पार्ट आहे. या कॉम्प्लेक्स मशीनमधला प्रत्येक एक पार्ट आहे, हा एकमेकांवरती डिपेंड असतो किंवा एकमेकांच्या कार्यक्षमतेवरती डिपेंड असतो किंवा आपण बोलतो हे सगळे मशीन एकत्र येऊन एक कार्य करत असतात. सगळे मशीन एकत्र येऊन एक कार्य करत असतात. म्हणजे काय म्हणजेच आपण काय बोलत होतो, की बघा मोटरसायकलमध्ये म्हणजे टू व्हीलरमध्ये आपण जे बोलतो त्याच्यामध्ये 2 टायर, नंतर इंजिन, हेडलाईट वगैरे हे सगळे मिळून काय करत असतात, तर हे सगळे मिळून एक काम करत असतात. एक काम म्हणजे कोणतं? ती मोटरसायकल बनवणे. ती मोटरसायकल बनवणे म्हणजे ह्या सगळ्यांना मिळून एक मोटरसायकल आपण बनवू शकतो, राइट? परंतु जर आपण व्यवस्थित जर बघितलं, एकदम निरखून बघितलं, तर ह्यांच्यामध्ये सुद्धा काही-काही सिंपल मशीन्स लागलेले आहेत. म्हणजे जे आपण साधे मशीन जे आपण बोलतो, साधे यंत्रणं जे आपण बोलतो, ते सुद्धा यांच्यामध्ये लागलेले आहेत. ते असं आपण बघू शकतो. म्हणजे कोणते-कोणते? जसे टायर आपण सिंपल मशीन घेतलं होतं, व्हील आपण सिंपल मशीन घेतलं होतं, परंतु हे ह्याच्यामध्ये अटॅच आहे. नंतर सायकलमध्ये आपण बोलतो, की पुली आपण सिंपल मशीन घेतला, ते ह्याच्यामध्ये अटॅच आहे. तो अशा प्रकारचे आपण बोलतो, की काही ते सिंपल म्हणजे मोटरमध्ये असेल किंवा मोटरमध्ये जो चक्का, व्हील वगैरे व्हील म्हणजे चाक वगैरे जे आपण बोलतो, जिथे-जिथे चाक आलेलं आहे, तर तिथं चाक हा कसा आहे, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, चाक हा सिंपल मशीन आपण बोलवतो. परंतु त्या चाकला वेगवेगळ्या ठिकाणी त्याला अटॅच करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याला लावून त्याचा उपयोग केला जातो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे जर सायकलमध्ये म्हणावं किंवा टू व्हीलरमध्ये म्हणावं किंवा या व्हीलचेअरमध्ये म्हणावं, तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी त्याचा वापर करू शकतो. तर बघा, व्हॉट दे आर सेयिंग, सो इन अवर डे टू डे लाईफ, वी यूज द सिंपल अँड द कॉम्प्लेक्स मशीन डिपेंडिंग अपॉन द टास्क टू बी कॅरिड आउट अँड द मशीन अँड द टाईम अँड द एफर्ट रिक्वायर्ड टू डू इट. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की आपण प्रत्येक दिवशी काही ना काही सिंपल मशीन किंवा कॉम्प्लेक्स मशीन, ह्या दोन्ही सिंपल मशीन किंवा कॉम्प्लेक्स मशीन, सिंपल मशीन किंवा कॉम्प्लेक्स मशीन या दोन्ही मशीनचा कुठे ना कुठे आपण उपयोग करतच आहोत आणि करतोच. ते कशावरती डिपेंड असतं, तर आपल्याला कोणतं कार्य करायचं आहे, किती त्याचं महत्त्व आहे. तर या सगळ्यांवरती किंवा टाईम त्याला किती लागणार आहे. तर या सर्वांवरती आपण बेसिकली आपण काय करत असतो, तर मशीन कोणती यूज करायची ते ठरवत असतो. म्हणजे बघा, जर आपल्याला कमीच अंतराकडे जायचं असेल, तर आपण सायकल वापरतो. परंतु आपल्याला जास्त अंतरावर जायचं असेल, तर आणि कमी वेळेत जायचं असेल, तेव्हा आपण मोटरसायकल वापरतो.
त्याचप्रमाणे जर समजा की आपल्याला आरामात जायचं असेल, तिथं आपण डायरेक्ट चालत चालत निघतो. सो दिस इज द बिग थिंग, राईट? सो आता आपण बघूया, सो लेट अस लर्न अबाउट द सम सिंपल मशीन. तर अशा प्रकारे आपण बघितलं की सिंपल मशीन काय आणि कॉम्प्लेक्स मशीन काय. ठीक आहे. Okay, so let's go for the next thing. Yeah. So next we have an inclined plane. An inclined plane म्हणजे inclined plane म्हणजे काय बोलू शकतो आपण बेसिकली, त्याला एक चढता हे बोलू शकतो आपण. एक inclined plane म्हणजे अशा प्रकारचा आडवा असलेला प्लेन. प्लेन म्हणजे पृष्ठभाग. ओके. सो आडवा असलेला पृष्ठभाग हा सुद्धा एक आपण बघायला गेलं की आपल्याला भलेही ते मशीन वाटणार नाही. भलेही त्याला बघताना त्याच्यामध्ये काय काम होतंय, परंतु बघा तो एक मशीन सारखाच आहे. कारण आपण काय बोललो होतो, मशीनची डेफिनेशन काय बोललो होतो, की अशी कोणतीही वस्तू जी आपलं काम सरळ, सोपं आणि कमी टाईमामध्ये चांगलं काम, जास्तीत जास्त काम करून देणं, त्याला आपण मशीन असं म्हटलं, राइट? सो बघा, इन्क्लाइन प्लेन म्हणजे बघा, आपण कधी-कधी काय करतो, कधी-कधी काय करतो बघा, जर आता बघा या माणसाकडे बघा, या माणसाकडे आपण ह्याचंच एक्झाम्पल घेऊया, म्हणजे त्याच्याकडून आपल्याला समजायला ईझी पडेल. आता ए वाल्या माणसाकडे बघा, ए वाल्या माणसाला काय करायचंय, की सर्वप्रथम हिला बघूया. या पोरीला काय करायचंय, हिला काय करायचंय, की या ट्रकमध्ये हा जो ड्रम आहे, मोठा ड्रम आहे, हा तिला या ट्रकमध्ये टाकायचा आहे. परंतु आता कसं करणार कसं? तर ती समजा सपोज की ती एकटी आहे. सपोज ती एकटी आहे, परंतु आणि त्या ड्रमचं वजन सुद्धा बऱ्यापैकी चांगलं आहे. तर ती काय करणार, ती उचलून ते नेऊ शकत नाही. ओके, उचलून ते तिथे ठेवू शकत नाही. मग ती काय करणार, तर बघा, ती काय करणार, तर अशा प्रकारच्या एक इन्क्लाइन एक जर पाठी वगैरे असेल किंवा एक लाकडाची काठी वगैरे असेल, लाकडाची काठी नाही बोलू शकत. लाकडाची अशी जर समजा की छोटी प्लेट बऱ्यापैकी मोठी प्लेट असेल किंवा लाकडाची बोलूया किंवा समजा पत्रा वगैरे असेल, असा साधा पत्रा असेल, तर त्याच्यावरती ती काय करेल, तर त्याच्यावरती ती त्याला आडवं ठेवेल आणि त्याला ढकलत सहजरित्या त्याला वरती नेऊन टाकेल. तर ढकलत त्याला सहजरित्या त्या ह्याच्यावरती, ट्रकवरती सहजरित्या नेऊन जाऊन ठेवू शकते. बघा, ह्याच्यात तिने काय केलं, ह्या इन्क्लाइनचा म्हणजे ए इन्क्लाइनमध्ये बघा, या ए इन्क्लाइनचा तिने काय केला, मदत घेतली. ए इन्क्लाइनचा तिने हेल्प घेतली, राइट? सो ए इन्क्लाइननी काय केलं, म्हणजे ए इन्क्लाइनमध्ये बोलतोय, म्हणजे या पृष्ठभागाने जो आपला सरळ पृष्ठभाग आहे, त्याने काय केलं, तर त्याने बेसिकली त्यांना तिला सामान वरती नेऊन ठेवण्यासाठी हेल्प केली. त्याने बेसिकली तिला सामान वरती नेऊन ठेवण्यासाठी हेल्प केली आणि त्याच्यामुळे काय झालं, तिला कष्ट पण कमी करावे लागले आणि कमी वेळामध्ये तिचं काम सुद्धा झालं आणि आता ती काय करू शकते, तर 1 नाही तर 2 ते 3, 3, 4 किंवा 5 असे जे ड्रम ती सहजरित्या जाऊन ठेवू शकते. तर म्हणजे काय झालं, की याच्यामध्ये बघा, विथ द हेल्प ऑफ धिस इन्क्लाइन म्हणजे याच इन्क्लाइनच्या मदतीमुळे तिचं काम हे सहजरित्या व्हायला लागलं, जलद गतीने व्हायला लागलं. ती जास्त काम सुद्धा करू शकते आणि बऱ्यापैकी म्हणजे सक्षमतेने तिचं तो काम आहे, तो होऊ शकतो. तर बघा, हे आपण जे चारही पॉइंट जे आपण मागे बोललो होतो, आपण जे बोललो होतो चारही पॉइंट्स, ते या ठिकाणी प्रूव्ह झाले. या ठिकाणी ते काय झाले, प्रूव्ह झाले. म्हणजे हे या ठिकाणी तिथे लागताना आपण बोलतो. दिस इज व्हॉट वी कॅन से, म्हणजे त्यालाच आपण मशीन बेसिकली म्हणतो. आता ह्याच्यामध्ये पण बघा, आता या इन्क्लायनेशनमध्ये पण आपण कसा अँगल असला पाहिजे हे सुद्धा इम्पोर्टंट आहे बघा. जर इन्क्लाइन जर आपण असं केलं, तर तर ते आपल्याला ढकलताना थोडं आपल्याला त्रास होईल, परंतु काम होण्याचे चान्सेस नक्की आहेत. परंतु काम होण्याच्या ह्याच्यामध्ये बघा, आता ह्या इन्क्लाइन म्हणजे हा अँगल बघा आणि हा अँगल बघा. तर बघा, जसा तो अँगल मोठा होत चाललाय, जसा तो अँगल, जसा तो जसा तो कोन मोठा होत चाललाय, तसा त्याला एफर्ट जरा जास्त लावावे लागतात बघा. पहिले छोटा इन्क्लाइन होता, तर म्हणजे छोटा अँगल होता, तर छोटा अँगल बेसिकली फटकन गेला. परंतु या ठिकाणी मोठा अँगल आला, तर मोठ्या अँगलमुळे आता थोडा त्याला त्रास व्हायला लागला आणि नंतर जर समजा तिथे अँगलच नसता, इन्क्लाइनच नसेल, तर बेसिकली तिथं काय तिला सर्वात जास्त ताकद तिला लावायला लागणार आहे, राइट? सो दिस इज द थिंग, दिस इज व्हॉट दे आर सेयिंग. तर अशाच प्रकारे आपण बघतो. म्हणूनच इन्क्लाइन प्लेनला सुद्धा एका सिंपल मशीनमध्ये आपण काउंट करू शकतो. इन्क्लाइन प्लेनला सुद्धा आपण सिंपल मशीनमध्ये काउंट करू शकतो, राइट? So this is the thing. आता बघूया. The heavy drum is to be loaded into the truck, and the Ravi chooses the plank A, while the Hamid choose the plank B. The Rahid did not use the plank at all. So who will find the drum heaviest load, and or who will find it lightest?
तू बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी म्हणजे आपण जे बोललो तर तेच त्यांनी बघितलेलं आहे. आता काय आलं याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आपण इथं बघतोय. यांनी एक्झाम्पल काय दिला, तर त्याला मी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पकडून मी तुम्हाला सांगितलं. आता त्यांनी काय दिलं ते मी सांगतो. तर पुस्तकामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ए, बी, सी अशा प्रकारच्या 3 कंडिशन आहे आणि 3 कंडिशनमध्ये बघतोय, की ह्याने इन्क्लाइन कमी अँगलवाला वापरला. ह्याने इन्क्लाइन आहे, तो जास्त अँगलवाला वापरला आणि हिने ते इन्क्लाइन वापरलाच नाही. तर सर्वात जास्तीत जास्त वजन किंवा सर्वात जास्त ते उचलायला थकणार कोण? तर कोण थकणार सर्वात जास्त? तर बघा बेसिकली जो इन्क्लाइन वापरत नाहीये, तो सर्वात जास्त थकेल, राइट? तो सर्वात जास्त थकेल आणि त्याला त्या ड्रमचं वजन जास्त सोसावं लागेल. म्हणजे ही जी पॉइंट सी आहे, म्हणजे ही जी सी आहे, हा सी पर्पजमध्ये आपण बोलतो की सर्वात जास्त थकणार आहे. परंतु बी पर्पजमध्ये पण बघा, बी आणि ए मध्ये बघा, त्याने इन्क्लाइन वापरला हे खरं. त्याने इन्क्लाइन वापरला हे खरं. परंतु त्यांच्या इन्क्लाइनमध्ये अँगल्सचे डिफरन्स असल्या कारणाने इथे सुद्धा आपण बोलतो त्यांच्या कामामध्ये थोडी गडबड होत आहे. तर बघा, इन्क्लाइन वापरणं म्हणून बघा सिंपल मशीन पण वापरणं इट्स गुड. बट त्याच्या अँगल वगैरे हे सुद्धा आपल्याला बघून काम करावं लागतं, की आपलं जे काम आहे ते एफर्टलेस होईल. एफर्टलेस म्हणजे कमीत कमी ताकद लावून किंवा कमीत कमी श्रम करून जास्तीत जास्त म्हणजे बघा कमी श्रम जर लागलं कमी श्रम करून जर काम होत असेल, तर आपण जास्त काम करू शकतो. परंतु जर एकाच कामामध्ये जर आपला श्रम किंवा आपला एकाच कामामध्ये एफर्ट आपला जास्त लागत असेल, तर ऑब्व्हियसली दुसरं आपण वर्क करू शकत नाही. कारण आपण पहिल्याच कामामध्ये काम करून थकून जाऊ. दॅट इज द थिंग. सो दॅट इज व्हाय वी हॅव टू लुक दॅट केअरफुली. तर बघा, if a sliding plank is used to lift the weight, we have to bear the lesser weight and lifting it becomes easier. Now, such a plank is called the inclined plank. The most gradual on the slope and the lesser is the weight we bear. But such an inclined plane is longer. The steepest the slope. The shorter an inclined plane, but we have to bear a greater weight. So this is the येस. सो दिस इज दॅट वे आय सेइंग तर इन्क्लाइनचे अँगल वगैरे हे सुद्धा आपल्याला बघायला लागतं आणि जेणेकरून जे काम आहे म्हणजे जे चढायचं काम आहे किंवा बेसिकली वरती जायचं काम आहे ते इझिली नेऊ शकतो. तर याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल हा तर एक एक्झाम्पल बघतो. परंतु ह्याच्या एक वेगळ्या अँगलने जर आपण विचार केला, तर बघा जेव्हा पण आपण घाट वगैरे चढत असतो त्याच्यामध्ये सुद्धा असं बघा व्हॉट आय एम सेइंग की बघा एखादा जर डोंगर असेल, डोंगरमध्ये डायरेक्ट असं चढणं आपल्याला ईझी होईल का डोंगरमध्ये असं म्हणजे आय एम जस्ट शोइंग यू ओके. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आय एम जस्ट गिव्हिंग यू वन एक्झाम्पल दॅट इज सी व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. सो पहिले समजा एक डोंगर आहे. ओके. डोंगर आहे. आपण इकडे आपण या पॉइंट ए वर आहोत. पॉइंट ए वर आहोत आणि पॉइंट बी ला आपल्याला पोहोचायचं आहे. पॉइंट ए वर आहोत, पॉइंट बी ला आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्याकडे गाडी आहे किंवा आपण सपोज की चालत आहोत. तर पॉइंट ए पासून बी पर्यंत आपण जस्ट गिव्ह मी मोमेंट या पॉइंट ए पासून बी पर्यंत आपण डायरेक्ट असं चढत जाणं इझी होईल की पॉइंट ए पासून मग इथं पॉइंट आपण सी पर्यंत आलो, मग सी पासून आपण डी पर्यंत आलो, डी पासून मग आपण डी पासून बेसिकली ई आणि ई पासून मग ई पासून डायरेक्ट आपण बी कडे आलो. म्हणजे बघा पॉइंट बी, सी, डी आणि ई. जर असं करून जर आपण गेलो म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी पुन्हा एक थोडंसं रफ करतो आणि पूर्ण एकदम सिंपल करायचा ट्राय करतो. बघा, आपण एका डोंगरावर आहे. सपोज आपण एका डोंगरावर आहेत. त्या डोंगरावरती आपल्याला काय करायचंय पॉइंट बी ला पोहोचायचंय. तर आपण आहोत इथं खाली डोंगराच्या पायथ्याशी पॉइंट ए ला. आपण आता डायरेक्ट असं चढणं हे पॉसिबल होईल म्हणजे हे एफर्टलेस होईल का पॉइंट ए पासून बी, बी पासून डी आणि इथून असं हे जाणं आपल्याला ईझी पडेल. व्हिच वन विल बी द ईझी? सो सी सो बघा व्हिच वन मध्ये ईझी. आता ह्याच्यामध्ये आपला डायरेक्ट जाताना आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि डोक्यात ठेवायचं आहे. पॉइंट आपला हा जो ए आहे आणि बी, हे ए आहे बी या सिनॅरिओज आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा या पॉइंट या ए ला आणि बी मध्ये अँगल जो आपण बोललो होतो बघा ह्याचा अँगल कमी आहे. परंतु ह्याचा अँगल जास्त आहे. ह्याचा अँगल जास्त असल्या कारणाने ह्याच्यात कोन जास्त असल्या कारणाने ह्याला भलेही हा इन्क्लाइन वापरत आहे, भलेही तो थोडा आडवा पृष्ठभाग वापरत आहे, परंतु त्याला ताकद ही जास्त लावायला लागत आहे. परंतु हा पृष्ठभाग हा कमी अँगलचा असल्या कारणाने हा सहजरित्या काम करू शकत आहे. तर ह्याच्यात जर एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये घेतलं घाटमध्ये चढण्यामध्ये घेतलं किंवा डोंगर चढण्यामध्ये घेतलं तर बघा ह्याचा जो अँगल आहे, ह्याचा अँगल कसं आहे म्हणजे पहिला आपण पॉसिबिलिटीज घेऊया पॉइंट ए टू बी. पॉइंट ए टू बी चा अँगल कसा आहे? हा मोठा आहे, राइट. परंतु पॉइंट ए टू
सी टू डी आणि डी टू बी, तर ह्याचा जर आपण अँगल बघितला, पॉइंट बघा मी पुन्हा पुन्हा बोलतोय, पॉइंट ए टू सी, सी टू डी आणि डी टू बी, अशा प्रकारचा जर आपण अँगल घेतला तर आपल्याला ते 3 अँगल छोटे 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 असल्याने आपल्याला दिसून पडतात. तर छोटे छोटे अँगल आपल्याला ते दिसून पडतात. त्याच्यामुळे काय होणार, तर आपलं सहजरित्या आणि मोर एफिशियंटली आणि सहजरित्या म्हणजे सहजरित्या एफर्टलेसली आपण तो डोंगर चढू शकतो. एफर्टलेसली आपण तो डोंगर चढू शकतो. बघा ना, जर आपण सरळ चढायचं, जर आपण कोणत्याही डोंगरावरती सरळ चढायची कोशिश केली, तर आपण जास्त थकतो. परंतु आपण जर असं छोटे-छोटे अँगल घेऊन जर आपण त्याला चढायची जर कोशिश केली, तर आपण सहजरित्या तो डोंगर चढू शकतो. सो दिस इज द थिंग. सो दिस इज व्हॉट दिस अल्सो वी हॅव टू कीप इन अवर माइंड, की स्मॉलर डिग्री इन इन्क्लायनेशन म्हणजे काय, की छोटा डिग्री इन्क्लिनेशन मध्ये आपल्याला एफर्टलेसली असतो दॅन दी दॅन द बिग डिग्री और द मोठा कोन, कोन इन द इन्क्लायनेशन. म्हणजे काय मी म्हणतोय, की छोटा जर अँगल असेल, तर छोटा अँगल आपल्याला एफर्टलेस असेल, परंतु जो मोठा अँगल असेल, तर तो आपल्याला एफर्टफुल असेल. ओके, एफर्टलेस आणि एफर्टफुल ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्या. ठीक आहे. तो ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द टुडे. आपण ह्याचं जे नेक्स्ट वाला सिनारिओज आहे ते आपण आर्किमिडीजचे स्क्रूज वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आय होप यू गॉट दिस लेसन. इन केस नो, यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. आर्किमिडीजचा आपण एक प्रिन्सिपल, आर्किमिडीजचा जे स्क्रू वगैरे आहे ते आपण नेक्स्ट टाइम बघून घेणार आहोत आणि याचं एक्झाम्पल्स वगैरे बघून आपण घेणार. ठीक आहे. आणि नंतर पुढे आपण हळूहळू वी विल गो टू कम्प्लीट दिस लेसन. राईट. आय होप हा लेसन तुम्हाला कळालं असेल. इन केस नो, यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. सो बिफोर गोइंग दॅट थिंग, बिफोर गोइंग और बिफोर एंडिंग दिस थिंग, वी विल टॉक अबाउट द स्क्रू. द स्क्रू मध्ये पण आपण जर बघायला गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये ह्या इन्क्लायनेशन मध्ये आपल्याला छोटे 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 इफ वी सी द स्क्रू एक्झॅक्टली, तर त्याच्यामध्ये इन्क्लिनेशन पण आपल्याला दिसते. छोटे 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 अँगल आपल्याला दिसतात. तो सो दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ दिट. ठीक आहे. सो डू रीड दिस लेसन. हा लेसन रीड करा आपण. पुढचं आणि आर्किमिडीज वगैरे पण एकदा रीड करा. बट डोंट वरी, आपण त्याच्याबद्दल नेक्स्ट सेशन मध्ये बोलणार आहोत. ठीक आहे.